बघितलंय बरं का. आणि जर पाहिलेला असलं मग हा दाखवतो. बर पाया. आणि जर पाहिलेला असला चौऱ्या टाकला दाखवतो तुम्हाला नाही का. काढायचं काम चालू एकदम बटन लॉंग. दिसना राव तू दिसना. हॉर्न बिर्न लावा, हॉर्न बिर्न वाजवा, अप्पर डिप्पर द्या ना. लाईट ऑफ कर. नमस्कार भावांनो. मग काय तर चाललो होतो भरायला. मग जरा लोकेशन जरा भारी वाटलं मला. म्हणलं असं वाटलं का व्हिडिओ काढून घ्यावा का. तर नजारा जेवढा चांगला या साईडला तर एकदम क्वालिटी विषय हार्ड आहे डायरेक्ट. म्हणजे कसं तर इकडं बघितलं का डोंगर बिंगर पावसाचं वातावरण झालेलं आहे. जरा एकदम भारी वाटत आहे नाही का. तर मग काय आम्ही आता जस्ट नाश्ता वगैरे केलेला आहे. तर आपल्याला अजून जायचं आहे 16 किलोमीटर भरायला. तर आपल्याला काय भरायचं आहे कुठलं भरायचं आहे तुम्हाला आता सगळं दाखवणार आपल्या ह्या ब्लॉकमध्ये. तर आपल्या ह्या ब्लॉकमध्ये बनून राहा म्हणजे जाऊ नका कुठं. पूर्ण ब्लॉक बघा नाही का. पूर्ण ब्लॉक बघा 100% आपला. हा काय रॉकेट दामटू राहिला भाऊ. हा बुड्डा आहे डायरेक्ट म्हातारा माणूस आहे. काय गाडी दामटू राहिलं या पुलावर. या पुलावर डबल गाडी बसायची दमानी घ्यायचं तिला सोडून. तर नदी का पाहिली काय मोठी नदी. ब्रँड इज ब्रँड डायरेक्ट धिंगाणा की काय रोड आहे राव आपल्याकडल्यापेक्षा. रोड इतके भारी ना विशेष नाही. तर कशी गाडी चालवा किती ना पळवा. अरे एका टेलरला आपलं एका ट्रॅक्टरला 4 टेलर जोडेल तिथं. तर इकडे टेलर वगैरे सगळं बनवतो काय नको. टॉपचा विषय करून टाकला इकडल्या माणसांनी. तर नाही का तुम्हाला आता नवीन नवीन दाखवतो का. तर तुम्हाला मी रात्री पण काय सांगितलं आपल्या पहिल्या ब्लॉक मध्ये का दिवसा दाखवायला भेटतं रात्री काहीच भेटत नाही. दिवसा तरी नवीन नवीन काही ना काही चालूच राहतं. त्या हिशोबाने मी तुम्हाला दाखवतो एकदम मजात. तर आपला हा ब्लॉग फुल एन्जॉय करायचा असतो मी नाही का. तर भावांनो फायनली आपण आलेलो आहे माल भरण्यासाठी कंपनीमध्ये. तर बघू शकता अक्षय गेलाय तिकडं पुढं गाडी भरायची म्हणून. फायनली आपण आलेलो आहे या ठिकाणी. चला जाऊया नेक्स्ट ठिकाणी माल भरूया तिथे. भेटू परत. चला आपल्याला काय म्हटले ते घेऊन या म्हणे आपल्याला. ओके म्हणे ना. चला जो आतमध्ये मग पुढं काय होतं काय नाही तुम्हाला दाखवतो आता फॅक्टरी मधलं. मग काय गाडी झाली ती भरून. म्हणलं आता तडपत्री बांधून घ्यावा. इथं सुद्धा आपण कारखान्यात चाललेलो आहे दुसऱ्या अलीकडला कारखाना कोणता राजा बाप्पू काहीतरी. तर ते म्हणे गाडी बांधून घ्या. तर तुम्हाला दाखवतो आपली गाडी काय भरेल. थांबा मला वर चढता जाईल. तर ह्यो मटेरियल लोड. तर इसको क्या बोलते मालूम है ना. तर आपल्या गाडीत आहे दारू भरेल आता. तर आपल्याला जायचं आहे श्रीरामपूरला. श्रीरामपूर आपल्या इकडलं. मग काय घेऊ गाडी बांधून. आणि हो बिलाचं काय तर मला 1-2 म्हणले बिलाला टाइम लागतो. तर आपल्याला तो कधी भेटतं काय. पहिली गाडी बांधली नंतर कळलं आपल्याला बाकीचं कसं नियोजन झालेलं. मग काय भावना झालो नव्हतं की यार कंपनीमधून डायरेक्ट भंगाड बाहेर. ती पण 5 वाजता काय लवकर नाही सोडलं. 5 वाजता बिल दिलं त्यांनी आपल्याला. त्याच्यामुळं सांग करून आता चाललो निघून. का तर आता संतोष नाही तो राहुल्यात थांबलेला आहे आपलं विटामध्ये. त्याच्यामुळे एकदम धिंगाणा. त्याला म्हणलो आलो 1 तासामध्ये. तर त्यांनी त्याचं लोकेशन टाकलंय आपल्याला. तर आपल्यापासून त्याचं 41 किलोमीटर आहे. त्याला आणलं थांबव आलो जाऊ संग मंग नाही का. तर मग चला मग नाही का जाऊ टप्पन. आता डिझेल वगैरे टाकून घेऊन जाऊ उपर त्याच्यापेक्षा. मग काय विटामध्ये पोचलो तर काय इथं मकर जाम लागलंय. ट्रॅफिक जाम लागायचं कारण म्हणजे काय माहितीये का. अरे काय उचलून राहिलं पाहिलं का. तर इथं आहे आज जत्रा असल्यामुळं फुल जाम आहे. माझ्या डोक्यात आलं आपल्याला घ्यायचं होतं फेस. कसं आहे नवीन मॉडेल आहे त्याच्यात डायरेक्ट विशेष नाही. तर अरे बे विचार त्याला केवढ्याला आहे. हो ना केवढ्याला आहे. तर आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि लगेच जर रावल्या ते उभी नाही का. ते बसवायला पाहिलं कसं मध्येच उभं राहिलंय. बसवाल्याला तर कधी आखली 3 काय नको काय. सिद्ध भाऊ हातात काय धोपण नको राहिलं तुमचं. सिद्ध भाऊ पाहिलं की रॉयल मँगो. अरे बास विषय खोल.
डायरेक्ट आहे ना ब्लॉग मध्ये टाकून 100% तू सुद्धा येणार किंवा सुद्धा रॉयल मँगो रॉयल बँगल आहे. मला वाटलं चांगलं लागेल ते पण बरं लागलं. तो बाप पाहतो हा? 100% पाहतो, खरंच पाहतो. बघितलंय बरं का. आणि जर पाहिलेलं असलं मग हा दाखवतो. बर पाया. आणि जर पाहिलेलं असलं मग काय भावांनो आलतो पलटण वगैरे पास करून आपलं भारतीय स्टेट बँक चौकात. तर पाहिलं काय फोनवर आहे कसा गाडी पुढं घेऊन राहिला. त्या अशा उकेल माणसानं पाहिजे सगळं नियोजन होत नाही का माणसावर. हे घोड्याचं काय काय झालं घोड्याला पाहिलं का. नवा घोडा आहे अवरे. जय महाराष्ट्र. आपल्या इकडला MH-04 सौरव याला कसा बसला निवांत. तर बाकीचे सगळे माग आहे नाही का दमादमान चालू राहिले ते. आम्ही चालू राहिलो आमच्या हिशोबाने. झोपलं देव काही नाही. आपण त्याला घेऊ जरा येतच साईडला घेतलं ना आपल्या गाडीत घेऊ त्याला गडेभर. आणि त्याचा भाऊ इकडे आहे म्हणजे तोच म्हणला आपल्या गाडीत घे त्याला. रावल्या पाहिजे तुम्हाला. रावल्या लय लांब गेलाय 1 किलोमीटर पुढे. किती झूम जरी केलं तरी दिसणार नाही त्याचं. तर त्याला पण जवळ जाऊ जरा त्याच्या तुम्हाला दाखवतो ती गाडी. हा रावल्या इकडं राहुल जगदन आहे. आणि इकडं घेऊ पाहिला संख्या दमच नाही यांना कोणाला दोघांना दम नाही. एक इकडून मुंडका काढतो एक लगेच इकडून मुंडका काढे. त्याला म्हणलं बघ तू पुढं जाय आम्ही दामादामाने येतो. माझी गाडी कुठं चालली इकडं इकडं होय चल बाई सरळ सरळ. यांचा व्हिडिओ काढू आपण चांगले आता हवेला. गेस्ट हाऊस वाडाय पुरते नाही का. रावल्या गेलं परत पुढं. आता माग राहिला संख्या आणि सिद्ध्या. मुलगा काढून आलं हरण टाका रे तुम्ही. हरण वाजवाय ना हरण नाही का आपल्या गाडीला. दाबलं ब्रेक परत. हरण टाकून घे रे तू सावऱ्या. खरं आले परत एका पट्ट्यात पाहिलं का इकडं घाली त्या लगेच. तर लगे आता इकडून गेले लगेच इकडं. हे पाहिलं का दोघं त्याच पण. काय आलं तो ड्रायव्हर धाब्यावर थांबलो जेवायला. तर आपली गाडी लावली तिथं. आणि सावऱ्याची गाडी आहे इकडे समोर. तर त्याचं एअरकिन जाम झालंय थोडं ते चेक करायला. काय रे दे ठेवून अण्णा नाही सापडायचं. थोडं झटकून दिलं. कोणाच्या गाडी ती पळय करायची कधी काय करतो गाडी नील झाल्यावर. मग काय भावना तो आता कुरकुम मध्ये जेवण जेवण करून पुढं. तर आपल्या गाडीत बसवला होता आपण सिद्ध्याला. त्या गाडीत बसून राहिला झालं म्हणलं चल माझ्या संग. ते चांगलेच लांबवर आहे. आणलं चल आपण आपलं जाऊ दम्मा दम्माने. का तर सगळ्या गाड्या ज्या आमच्या 3 गाड्या आहे का सगळ्या श्रीरामपूरलाच जाणार आहे. त्याच्यामुळे कोण पुढं जरी बसलं कोणा संघ बसलं तर एकाच ठिकाणी जाणार आहे. त्याच्यामुळं काय विशेष नाही. तर इथं कुरकुम चौकात नेमकं गाडी फेली काढून राव चौकात म्हणजे चौक पास करूनच आहे त्या कडाला. तर जाऊन दे आता काय बिचाराची गाडी फेल झालेली. आता काय बोलणार आहे आपण तरी. मग काय आलो आपण आत्ता मस्तपैकी दौंड वगैरे पास करून. तर आपल्याला जुडदार भेटलेला आहे. तर राहुल्या आलाय ती समोर गाडी लागेली आपल्या जुडदाराची. तर राहुल जगधने लय येडा आहे राव. अय पुढे जाऊन दे ती गाडी लागन ना. ते कुठं लावीन पुढे काय ना सिद्ध मुशेवाला नाही सिद्धू इथे बघता. मग काय तर भावंड मस्त मी गेलतो बायपासला. तर आपली गाडी चालू राहिला संकेत रायडर बोलते सबको बोलते.
डायरेक्ट हापचड्डीवर. कसा आहे विषय खोले का नाही? कसं वाटतं मग 30-19 चालून? यांची नाही का 30-18 आहे आणि आपली 30-19 आहे. तर आता त्यांना पण 30-19 घ्यायची आहे. तर लवकरच आपल्या आई साहेब ग्रुप मध्ये 30-19 ऍड होणार आहे. लवकर तुम्हाला दाखवा आम्ही नाही का. अरे उल्या दिसना. ओके कसं चलत मग आपलं कोणती 87-63 माझा नंबर द्या आपल्या राहिलो राव तिचा. आपली जान 87-63. तर ती सुद्धा भरून आलेली आहे. आणि अजून एक तुम्हाला दाखवत होता सौर्या व्हायला का पुढं सुद्धा येईना. चला भाडा पटापटा आला आला. सिद्ध्या त्या गाडीत बसलाय, सौर्या गाडी सोडून आलाय. मारा लाईट मारा. ओके दामट पळव पळव. आता दाम राहिलाय. साधारण किती ना चालू आहे तो? आपली 60 नाही ना, तो 70-80 नाही डायरेक्ट. दोघं गायब झाली पाहिलं का. तर नाही म्हणलं लयच गाड्या जमते ते पोरं आपण नसताना. बरोबर आहे का नाही रे? राहुल शेटला पास करून चाललेले. ओके काय 1 सेकंद लय झाला त्याला ओव्हरटेक करायला. मग काय हाल तो राहुरी मार्केटच्या जवळ आहे. राहुरी मार्केटची कमान मार्केट समिती राहुरी. हे राहुल भाई याला झोप लागायला लागली रे. थांबून घेतलं. झोप लागली ना? तो कुठे आहे? ते शूटर पाहिला का? तो झोपून घेतला जायचा पाय झोपला तो. तर आपल्याला काय अजून झोप लागेल नाही. तुम्हाला माहिती आहे आपण कसा ड्रायव्हर आहे. हा बोला तुला चांगली इकडे गाडी लावू म्हणून लावली नाही. इकडे कमी होते मग. मग काय भावांना गुड मॉर्निंग. तर इथं रात्री झोपलो होतो मी 4 वाजता सकाळी. तर आता वाजलेले परत 10. मी उठलेलो म्हणजे 9 वाजताच उठलोय. पण आता इथं विषय असा आहे की इथं गाडी नंबर प्रमाणे खाली होती आणि आपला मग दुसरा नंबर आहे. पण विषय कसा आहे की यांना छोट्याल्या गाड्या आलेल्या पण भरून द्यावं लागत आहे. म्हणजे समजा आता ही गाडी आली की ही भरून द्यायची. आता आपल्या हिचा नंबर होता. तर आतापर्यंत अशा बारकाल्या 3 गाड्या भरून गेल्या. तर ती गाडी झाल्याच्या नंतर आपला नंबर आहे आपल्या जानचा. म्हणजे समोरच्या गाडीचा नंबर आहे. आजूक्याच्या मागे 1-2 गाड्या आहे. पण आता विषय काय होतो माहिती का, ह्या गाडी जेव्हा खाली होईन का आणि जेव्हा ह्या गाड्या भरून जाईन का त्याच्यानंतर आपल्या गाडीचा नंबर लागल. तर राहुल्याची खाली झाली. संख्याची काही गाडी खाली झाली नाही का. तर संख्याच्या पार्टीकडे जागा नाही गाडी खाली करायला. त्याच्यामुळे ते म्हणला थांबा मी जागा झाल्याच्या नंतर तुमची गाडी खाली करून देतो नाही का. तर आपल्या गाडीत आता किती टाइम लागतो काय ना. आता तुम्हाला दाखवतात किती वाजले. 11 वाजले. आता परफेक्ट 11 वाजून गेले. आणि इथं मेन मुद्दा म्हणजे नाश्त्याची चहा नाश्ता वगैरे काहीच सोय नाही काहीच. तर आता लयच मोठा मॅटर आहे. आणि विषय म्हणजे आपण तुम्हाला सांगू पुढे आहे आपलं प्रभात डेअरीच्या अलीगड. तर आता इथं किती टाइम लागतो खाली व्हायला. कसं आहे काय भावनो गाडी लावली ती खाली करायला. तर गाडी खाली करायचं चालू आहे. इकडं आपला कागद साईडला ठेवलाय. देप्या पाहिला कसा साईडला येऊन बसलाय. काय होतंय तुला? कुछ नहीं. अरे हमारे पास बोलने का टाइम नहीं रे. काय मग बोलणं समझ में नहीं आता. बरं आहे. ये म्हटलं बाय रस्त्याला भाऊ चढायला कोंबलाय डायरेक्ट सध्याच्या काळात. कसं दिसतंय आपला हत्यार. मग आता पाहू मग मस्तपैकी तिला खाली बिली झाल्याच्या नंतर इथून पुढं भरायचं काय भरायचं मला सगळं सांगणार आहे. तर चला पहिल्या गाडी खाली आपली मग पुढं भरायला जायचं सांगा आहे काय. पुढं जायचं भरायला. तिथं भरू तिथं भरू आपल्याकडे. तर चला मग भावांनो मस्त सांगा तुम्हाला काय विषय होतो काही नाही. पुढे काय भावांनो तर परत 3 वाजत आले. आपली गाडी मस्त आता 2 वाजता खाली झाली. आता परत 3 वाजत आले. अजून आपल्याला काही हे भेटलेलं नाही काय म्हणते गेट पास बिल्टीचा नाही का म्हणजे पोच.
तर हे खाली केलेलं त्यांनी साधं कच्चं बिल दिलं आम्हाला. ते म्हणे इथं समोरच्या ऑफिसला जमा करा नाही का, जे हे बाई आपल्या राईट साईडला हे बाई समोर ऑफिस आहे, तिथं जमा करा म्हणे आणि तिथून पोच वगैरे घेऊन जा. तर अजून आपल्याला पोच दिली नाही, मक्कार गरम राहिलंय, एवढं ऊन पडलंय घाणवणी लय बेकार ऊन आहे. अजून तर परफेक्ट उन्हाळा सुद्धा चालू नसून झाला एवढं ऊन आहे तरी पण. तर आता इथून पुढं काय होतंय काय माहित नाही अजून. तर पाहू आता हे कधी आपल्याला बिल्टी वगैरे देतो म्हणजे नाही का पोचची रसीद, तर घेऊया आणि ऑफिसवर जमा करून येऊ आणि आपल्या ह्या ब्लॉकला इथं डी एंड करून टाकू. आणि इथून पुढचा आपला कोणता नेक्स्ट ब्लॉक कुठला राहील काय अजून काय माहित नाही. तर बघू आपण प्रयत्न करू, आपला शक्यता जर झाला तर बाहेरचा ब्लॉक राहील का. तर आज आपली गाडी गेलेली टमाटर वगैरे टमाटरच भरायला गेलेली आहे. तर पाहू चला प्रयत्न करू, काय होतं काय नाही तुम्हाला पुढल्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये नक्की सांगत. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर नक्की करा. तर चला मग